सुप्रभात मित्रांनो. काही व्हिडिओ मराठी कवितांचे असणारच आहेत. मी ते अपलोड पण केलेत. मग आता इंग्लिश सेगमेंट चालू असताना काही रसिकांचं असं म्हणणं आलं की प्रशांत, प्रवी, मराठी पण काही व्हिडिओ तयार कर आणि आम्हाला मराठी ऐकण्याचा पण आनंद दे. मग जे काही छान आहे, जे काही तुम्हाला ऐकवावंसं वाटतं, ते थोडंसं मी तुम्हाला नक्की ऐकवणार. एक सुंदर गोष्ट माझ्या वाचनात आली होती. त्याचं इंग्लिशमध्ये टायटल असं आहे, दी 48 लॉज ऑफ पॉवर. मला ते जेव्हा मी वाचलं तेव्हा मला एकदा वाचून समाधान नाही झालं आणि मग मी ते माझ्या संग्रही छान माझ्या डायरीत ठेवलं, माझ्या स्वहस्ताक्षरात ते मी माझं संकलन म्हणून ठेवलं आणि मला खूप छान वाटेल ते तुम्हाला 3-4 पार्टमध्ये मला ते ऐकवावं लागेल. तर पहिला भाग आपण आज सुरू करतोय. द 48 लॉज ऑफ पॉवर. त्याच्यापैकी मला आवडलेले मी फक्त त्याच्यातले एक 10 मी वगळणार आहे की जे खूप काही केल्याशिवाय आत्मसात करता येणार नाही आपल्याला. जास्त खोलात न जाता जे काही 38 लॉज ऑफ पॉवर ज्याला म्हटलं जातं ते आहेत ते मी आज सुरू करतोय. दुःखी आणि दुर्दैवी लोकांचा संपर्क टाळा. भावनिक अवस्था ही संसर्गाने बदलते. तुम्ही कोणाच्या सहवासात आहात यावर खूप काही अवलंबून असते. तुमच्या कृतीतून तुम्ही जिंका, शाब्दिक वादविवादातून नाही. वादविवाद शक्यतो टाळाच. गर्दीमध्ये वेगळे दिसण्याचा प्रयत्न करा, कारण खूपदा काय दिसतं यावरूनही खूप काही ठरवलं जातं. तुमच्या गुणांनी लक्ष वेधले जाईल असा थोडा प्रयत्न करा. तुमच्या वागणुकीवर खूप काही अवलंबून आहे, त्यामुळं तुमच्या वागणुकीला जीवापेक्षा जास्त जपा. तुमच्या चांगल्या वागणुकीवर कुठून आणि कसा हल्ला होऊ शकतो याचा अंदाज घेऊन त्यावर विचार करून ठेवा. नेहमी आवश्यकतेपेक्षा कमीच बोला. लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी तुम्ही जास्त बोललात तर तुम्ही खूपच सामान्य आहात हे लगेचच लक्षात येईल. तुमचे अंतस्थ हेतू कधीही समजून देऊ नका. ते समजले तर तुमचे शत्रू त्यांची भूमिका, योजना निश्चित करू शकतील. मित्रांवर अतिविश्वास कधीही ठेवू नका आणि शत्रूंचा वापर कसा करायचा ते शिका. मित्राबरोबरची मैत्री एक ना एक दिवस संपुष्टात येऊ शकते याचं भान ठेवूनच स्वतःच्या अतिगुप्त गोष्टी कधीही त्या मित्रांना सांगू नका. तुमच्या वरिष्ठांपेक्षा हुशार दिसण्याचा कधीही प्रयत्न करू नका. त्यातून वरिष्ठांना येणारी असुरक्षिततेची भावना तुम्हालाच धोकादायक ठरू शकते हे कधीही विसरू नका. मित्रांनो, खूप छान प्रकारे दी
48 लॉज ऑफ पॉवर अशा मथळ्याखाली हे माझ्या कुठेतरी वाचनात आलं होतं आणि त्याचा हा थोडासा भाग सारांश मी तुम्हाला 2-4 व्हिडिओच्या द्वारे तुमच्या कानापासून मनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करेन. मला वाटतं की हा व्हिडिओ पण तुम्हाला नक्की आवडेल आणि जरूर आवडलं तर 4 लोकांमध्ये, मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा. कवी प्रवीण शो चॅनल ऑन यूट्यूब हा तुमचाच चॅनल आहे. तुमच्यासाठीच हा प्रवी रोज या चॅनलवर काही ना काही त्याच्या ओंजळीमध्ये थोडीफार सुवासिक फुलं घेऊन खूप आतुरतेने तुम्हाला भेटण्यास येतो आणि तेवढ्याच आतुरतेने तुम्ही पण नक्की वाट पहा. आज बस इतकंच. उद्या परत भेटूया. लॉज ऑफ पॉवर पुढील भाग तुमच्यासमोर मी उद्या सादर करीन. तोपर्यंत शुभरात्री.